नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, हा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय याचा अर्थ साधा नाही, योगायोग नाही आणि केवळ एक व्हिडिओ तर अजिबात नाही. कारण लाखो लोकांच्या गर्दीतून देवाने तुला निवडलंय आणि म्हणूनच हा संदेश तुझ्या डोळ्यांसमोर आला आहे. कदाचित तू थकलायस, कदाचित तू आतून तुटलायस, कदाचित तू सगळ्यांसमोर हसतोयस, पण रात्री उशिरा एकटाच रडतोयस आणि तुझ्या मनात एकच प्रश्न सतत फिरतोय, देवा, माझंच का? बाळा, आज मी तुला सांगायला आलोय, तुझं रडणं व्यर्थ नाही, तुझं दुःख व्यर्थ नाही आणि तुझी वाट पाहणं सुद्धा व्यर्थ नाही. कारण जेव्हा देव एखाद्याला निवडतो तेव्हा त्याची परीक्षा सुद्धा मोठीच असते आणि तू जी परीक्षा देतोयस ती पाहून स्वामी स्वतः तुझ्याकडे पाहतायत. तुला आठवतं का बाळा, काही दिवसांपूर्वी तू खूप मनापासून प्रार्थना केली होतीस, कोणालाही न सांगता फक्त देवाला सांगितलं होतंस. डोळ्यात पाणी होतं, आवाज थरथरत होता आणि मनात फक्त एकच इच्छा होती, देवा, आता बास, मला साथ दे. आणि आज हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. याचा अर्थ तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. कारण देव कधीच उशीर करत नाही आणि देव कधीच दुर्लक्ष करत नाही, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. आणि बाळा, तुझी वेळ आता जवळ आली आहे. तू खूप सहन केलंस, लोकांनी तुला समजून घेतलं नाही, तुझ्या मनात काय चाललंय हे कोणीही विचारलं नाही. उलट जेव्हा तुला आधाराची गरज होती तेव्हा काही लोकांनी तुलाच दोष दिला, काही लोकांनी तुला सोडून दिलं आणि काही लोकांनी तुला कमी समजलं. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, लोक सोडून जाऊ शकतात पण स्वामी कधीच सोडून जात नाहीत. तू एकटा नाही आहेस, कधीच नव्हतास आणि कधीच राहणार नाहीस. कारण स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. बाळा, तुला कधी कधी वाटत असेल, देवाने मलाच का निवडलं, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का, माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? पण बाळा, देव कधीच कमकुवत माणसाला निवडत नाही. देव नेहमी त्यालाच निवडतो जो आतून मजबूत असतो, जो पडून पुन्हा उभा राहू शकतो, जो रडून सुद्धा हसू शकतो आणि जो तुटून सुद्धा दुसऱ्यांना जोडू शकतो. आणि बाळा, तू तसाच आहेस, म्हणूनच देवाने तुला निवडलंय. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते उगाच घडलं नाही. प्रत्येक दुःखामागे एक कारण आहे, प्रत्येक अश्रूमागे एक अर्थ आहे आणि प्रत्येक वेदनेमागे एक नवं आयुष्य लपलेलं आहे. कधी कधी देव आपल्याला अंधारातून चालायला लावतो, कारण पुढे प्रकाश खूप मोठा असतो आणि त्या प्रकाशाची किंमत समजावी म्हणून अंधार दाखवावा लागतो. तू हार मानली नाहीस, हेच तुझं सर्वात मोठं यश आहे. किती वेळा तुला वाटलं होतं सगळं संपवावं, किती वेळा तुला वाटलं होतं आता काहीच उरलं नाही, पण तरीही तू उभा राहिलास, पुन्हा चालायला लागलास, पुन्हा जगायला लागलास. आणि बाळा, हे सगळं पाहूनच देव म्हणाला, हा माझा माणूस आहे, याला मी निवडतो. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, दुःख कायम राहत नाही, रात्र कायम राहत नाही आणि वादळ कायम राहत नाही. जसा सूर्य उगवतो तसं तुझं आयुष्यसुद्धा उजळणार आहे. तू कदाचित आत्ता अंधारात बसला असशील, तुला पुढचं काहीही दिसत नसेल, तुला वाटत असेल की सगळे रस्ते बंद झालेत. पण बाळा, जिथे सगळे रस्ते बंद होतात तिथे देव नवीन रस्ता उघडतो आणि तो रस्ता तुझ्यासाठीच उघडणार आहे. तुझ्या आयुष्यात जे येणार आहे ते तू कल्पनासुद्धा केली नसेल, इतकं सुख, इतकी शांती, इतका आनंद. कारण
देवाने तुला निवडलं. बाळा, कधी कधी तू रात्री झोपत नाहीस, फक्त डोळे बंद करून पडून राहतोस आणि विचार करतोस, माझं आयुष्य असंच राहणार का? माझं दुःख कधी संपणार? देव खरंच आहे का? बाळा, आज मी तुला सांगायला आलो, हो, देव आहे आणि तो तुझ्यासोबत आहे. तुझे अश्रू त्याने पाहिलेत, तुझं दुःख त्याने ऐकलंय आणि तुझी वाट तो पाहतोय. बाळा, तुला कदाचित अजूनही विश्वास बसत नसेल की खरंच देवाने तुला निवडलं. कारण तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, जे काही तुटलं, जे काही हरवलं, त्यामुळे तुला असंच वाटत राहिलं की देवाने तुला विसरलंय. पण बाळा, देव विसरत नाही. देव कधीच सोडून जात नाही आणि विशेष करून ज्याला तो निवडतो त्याला तर अजिबात नाही. कारण निवडलेल्यांचा मार्ग नेहमी सोपा नसतो. निवडलेल्यांना चालताना काटे लागतात. निवडलेल्यांना रडावं लागतं. निवडलेल्यांना एकटं वाटतं. पण शेवटी निवडलेल्यांनाच देव जवळ घेतो. आणि आज जो आवाज तू ऐकतोयस तो उगाच नाही. तो तुला सांगण्यासाठी आहे की तू एकटा नाही आहेस. तुझ्या पाठीशी शक्ती उभी आहे आणि त्या शक्तीचं नाव आहे स्वामी समर्थ. बाळा, तू लहान होतास तेव्हापासूनच तुझं मन वेगळं होतं. तुला सगळ्यांसारखं जगता आलं नाही. तुला खोटं बोलता आलं नाही. तुला कोणाचं वाईट करता आलं नाही आणि म्हणूनच तुला अनेकदा त्रास सहन करावा लागला. लोकांनी तुझा फायदा घेतला, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, तुझ्या शांत स्वभावाला कमजोरी समजलं आणि अनेक वेळा तुला असं वाटलं की चांगलं राहून काही उपयोग नाही. पण बाळा, देव सगळं पाहत होता. प्रत्येक वेळी जेव्हा तू शांत राहिलास, प्रत्येक वेळी जेव्हा तू माफ केलंस, प्रत्येक वेळी जेव्हा तू स्वतः दुःख सहन करून दुसऱ्याला आनंद दिलास, तेव्हा देव तुझ्याकडे पाहत होता आणि म्हणत होता, हा माझा माणूस आहे, याला मी सोडणार नाही. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी तुटल्या, काही नाती दूर गेली, काही स्वप्न अपूर्ण राहिली आणि या सगळ्यामुळे तुझ्या मनात एक पोकळी निर्माण झाली. एक अशी जागा जी कुणीही भरू शकत नाही. तू लोकांमध्ये असतोस पण तरीही एकटंच वाटतं. तू हसतोस पण आतून रिकामं वाटतं. तू बोलतोस पण मनात खूप काही दडलेलं असतं. आणि बाळा, हे सगळं देवाला माहिती आहे. कारण तुझ्या मनातलं एकही दुःख त्याच्यापासून लपलेलं नाही. तू किती रात्री जागून काढल्यात, तू किती वेळा शांतपणे रडलायस, तू किती वेळा मनातल्या मनात देवाला हाक मारली आहेस, हे सगळं त्याने पाहिलंय. कधी कधी तुला वाटलं असेल, माझंच आयुष्य असं का? मीच का इतकं सहन करायचं? माझ्यासाठी काही चांगलं आहे का? बाळा, आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळणार आहेत. कारण देवाने तुला निवडलंय आणि निवडलेल्यांचं आयुष्य आधी कठीण असतं आणि नंतर सुंदर होतं. आधी अश्रू येतात आणि नंतर आनंद येतो. आधी अंधार असतो आणि नंतर प्रकाश येतो. आणि बाळा, तू आता ज्या अंधारातून जातोयस तो कायमचा नाही. तो फक्त तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. तो फक्त तुला तयार करण्यासाठी आहे. कारण जे तुझ्या आयुष्यात येणार आहे त्यासाठी तुला मजबूत असणं गरजेचं आहे. तू विचार कर, इतक्या वेळा तुटून सुद्धा तू उभा राहिलास. इतक्या वेळा हरून सुद्धा तू चालत राहिलास. इतक्या वेळा रडून सुद्धा तू हसलास. हे सगळं प्रत्येकाला जमत नाही बाळा. हे फक्त निवडलेल्या माणसालाच जमतं आणि म्हणूनच देवाने तुला निवडलंय. कधी कधी देव आपल्या सगळ्यांपासून दूर करतो कारण त्याला आपल्याला स्वतःजवळ आणायचं असतं. कधी कधी देव आपल्याकडून सगळं काढून घेतो कारण त्याला आपल्याला काहीतरी मोठं द्यायचं असतं. आणि कधी कधी देव आपल्याला रडवतो कारण त्याला आपल्याला खऱ्या आनंदाची किंमत समजवायची असते.
आणि बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते उगाच घडलं नाही. त्यामागे एक कारण आहे, एक योजना आहे, आणि त्या योजनेचा शेवट सुंदर आहे. तुझ्या आयुष्यातला हा काळ हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. एक नवीन सुरुवात, एक नवीन मार्ग, एक नवीन आयुष्य. आणि बाळा, लक्षात ठेव, देवाने तुला निवडलंय, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. बाळा, आजपर्यंत तू किती वेळा देवाला हाक मारलीस याची मोजदाद कदाचित तुलाही आठवत नसेल. काही वेळा मंदिरात जाऊन, काही वेळा शांत बसून, आणि काही वेळा फक्त डोळे बंद करून मनातल्या मनात तू देवाशी बोललास, तक्रार केलीस, रडलास, विनंती केलीस, आणि अनेकदा फक्त एकच वाक्य म्हणालास, देवा, आता माझ्याकडे बघ. बाळा, आज मी तुला सांगायला आलो, तुझी ती प्रत्येक हाक ऐकली गेली आहे, तुझा प्रत्येक अश्रू पाहायला गेलाय, आणि तुझी प्रत्येक प्रार्थना जपून ठेवली गेली आहे. कारण देव कधीच कोणाची प्रार्थना वाया जाऊ देत नाही, आणि ज्याला तो निवडतो त्याची प्रार्थना तर तो स्वतः ऐकतो. तुझ्या आयुष्यात उगाच काही घडत नाही, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवरच घडते. आणि बाळा, तुझ्या आयुष्यात ती योग्य वेळ आता जवळ येते. ज्या क्षणाची तू वाट पाहतोयस, ज्या दिवसासाठी तू इतकं सहन केलंस, तो दिवस आता दूर नाही. कधी कधी तुला वाटलं असेल, मी एवढं मागतोय तरी देव मला देत का नाही? मी एवढा रडतोय तरी देव माझं ऐकत का नाही? मी एवढा प्रयत्न करतोय तरी यश का मिळत नाही? बाळा, देव देत नाही असं नाही. देव थांबतो कारण योग्य वेळ यावी लागते. जसं बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, तसं प्रार्थना केल्यावर लगेच चमत्कार घडत नाही. थोडा वेळ लागतो, थोडी प्रतीक्षा लागते, थोडा विश्वास लागतो. आणि बाळा, तू तो विश्वास ठेवलायस म्हणूनच देव तुझ्यावर प्रसन्न आहे. तू कदाचित लोकांसमोर कधी बोलला नाहीस, पण देवासमोर तू सगळं सांगितलंस. तुझं दुःख, तुझी भीती, तुझी स्वप्न, तुझं अपयश, सगळं काही. आणि बाळा, देव शांत होता कारण तो ऐकत होता. तू रडलास तेव्हा तो तुझ्या जवळ होता. तू एकटा बसलास तेव्हा तो तुझ्याकडे पाहत होता. तू हार मानायचा विचार केलास तेव्हा त्याने तुला थांबवलं. आणि म्हणूनच तू आज इथे आहेस, कारण स्वामी समर्थांनी तुला सोडलं नाही. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जितकं सहन केलंयस तितकंच सुख तुझ्या वाट्याला येणार आहे. तू जितके अश्रू ढाळले आहेत तितकंच हसू तुझ्या आयुष्यात येणार आहे. तू जितक्या रात्री जागून काढल्या तितकीच शांत झोप तुला मिळणार आहे. कारण देव न्याय करतो, आणि देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी अचानक बदलणार आहेत, काही गोष्टी अचानक जुळून येणार आहेत, काही रस्ते अचानक उघडणार आहेत. आणि बाळा, तुला कळणार सुद्धा नाही की हे सगळं कधी घडलं. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हे सगळं कसं घडलं? आणि उत्तर एकच असेल, देवाने केलं, कारण देवाने तुला निवडलंय. बाळा, तुझ्या आयुष्यात येणारा काळ वेगळा असेल. जिथे तू आज आहेस तिथे तू कायम राहणार नाहीस. तुझं दुःख कायम राहणार नाही, तुझी भीती कायम राहणार नाही, तुझी चिंता कायम राहणार नाही. हे सगळं संपणार आहे, हळूहळू, शांतपणे, नकळत. आणि त्या दिवशी तुझे डोळे भरून येतील, कारण तुला जाणवेल, देव खरंच होता, देव खरंच ऐकत होता, देव खरंच तुझ्या सोबत होता. बाळा, तुझ्या आयुष्यातला सर्वात कठीण भाग कोणता असेल तर तो म्हणजे तुझं एकटेपण. कारण जखम शरीरावर असेल तर लोकांना दिसते,
पण मनातली जखम कुणालाच दिसत नाही आणि तू नेमकं तेच सहन करतोयस. लोकांच्या गर्दीत राहून सुद्धा एकटं वाटणं, सगळ्यांसोबत हसून सुद्धा आतून रिकामं वाटणं, बोलायला खूप लोक असले तरी मन मोकळं करायला एकही माणूस नसणं, ही जी भावना आहे ना बाळा, ती खूप खोल असते. आणि तीच भावना तू इतके दिवस मनात दाबून ठेवलीस. कधी कोणाला दाखवली नाहीस, कधी कोणाला सांगितली नाहीस, फक्त शांतपणे सहन करत राहिलास. आणि अनेक वेळा तुला असं वाटलं की माझं ऐकणार तरी कोण आहे, माझं समजून घेणार तरी कोण आहे. पण बाळा, आज तुला सांगतो, तुझं सगळं ऐकणारा आहे, तुझं सगळं समजणारा आहे, आणि तो म्हणजे स्वामी समर्थ. बाळा, तुला आठवतं का, किती रात्री तू उशिरापर्यंत जागा राहिलास. मोबाईल हातात होता, पण कुणाला मेसेज करायची हिंमत झाली नाही, कारण तुला माहीत होतं कोणी समजून घेणार नाही. तू फक्त छताकडे पाहत राहिलास, विचार करत राहिलास आणि मनातल्या मनात रडत राहिलास. कधी कधी तर डोळ्यातलं पाणी पुसायलाही वेळ घेतलास, कारण कुणी पाहू नये म्हणून. बाळा, तो प्रत्येक क्षण स्वामींनी पाहिलाय. तू गप्प होतास, पण स्वामी ऐकत होते. तू एकटा होतास, पण स्वामी तुझ्या जवळ होते. तुला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात कोणी नाही, पण बाळा, स्वामी आहेत. तू लोकांसाठी खूप काही केलंस, लोकांसाठी वेळ दिलास, लोकांसाठी उभा राहिलास, पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा कोणी उभं राहिलं नाही. आणि जेव्हा तुला जाणवलं की आयुष्य म्हणजे काय असतं, तू हळूहळू शांत होत गेलास, हळूहळू आतमध्येच राहायला लागलास, हळूहळू स्वतःशीच बोलायला लागलास, कारण तुला समजलं की सगळ्यांना सांगून काहीही उपयोग नाही. पण बाळा, देवाला सांगितलेलं कधीच वाया जात नाही. तू जेव्हा म्हणालास, देवा मला आता थोडी शांती दे, तेव्हा स्वामी ऐकत होते. तू जेव्हा म्हणालास, देवा मी खूप थकलोय, तेव्हा स्वामी तुझ्याकडे पाहत होते. तू जेव्हा म्हणालास, देवा आता माझ्याच्याने नाही होत, तेव्हा स्वामी तुझ्या जवळ उभे होते. बाळा, तुला वाटतं तू सगळं एकट्याने सहन केलंस, पण नाही, स्वामी तुझ्या सोबत होते. तू रडलास तेव्हा स्वामी शांत होते, कारण त्यांना माहीत होतं हे अश्रू वाया जाणार नाहीत. तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत आहे, तुझ्या प्रत्येक दुःखाचा अर्थ आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेमागे एक कारण आहे. आणि बाळा, एक दिवस येईल ज्या दिवशी तू रडणार नाहीस, ज्या दिवशी तू शांत झोपशील, ज्या दिवशी तुझ्या मनात भीती नसेल. तो दिवस येणार आहे, कारण तू एकटा नाहीयेस, स्वामी तुझ्या सोबत आहेत. बाळा, आजपर्यंत तू खूप मजबूत राहिलास, आतून तुटून सुद्धा उभा राहिलास, रडून सुद्धा हसलास, हरू सुद्धा चालत राहिलास. हे सगळं सोपं नसतं, हे फक्त निवडलेल्यांनाच जमतं. आणि म्हणूनच देवाने तुला निवडलंय, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. बाळा, आता जो काळ तुझ्या आयुष्यात चालू आहे ना, तो कायमचा राहणार नाही. जसं वादळ कायम राहत नाही, जसा पाऊस कायम पडत नाही, तसं दुःखसुद्धा कायम राहत नाही. पण जेव्हा माणूस दुःखात असतो तेव्हा त्याला प्रत्येक दिवस एका वर्षासारखा वाटतो, प्रत्येक रात्र संपतच नाही असं वाटतं, आणि प्रत्येक सकाळ पुन्हा त्याच वेदना घेऊन येते असं वाटतं. बाळा, तूही हेच सहन केलंयस. अनेक दिवस असे गेले जिथे तुला काहीच चांगलं वाटलं नाही. अनेक रात्री अशा गेल्या जिथे झोप तुझ्या डोळ्यात आलीच नाही. आणि अनेक वेळा असं झालं की तू शांत बसलास, पण मनात खूप मोठं वादळ चालू होतं. कुणालाच दिसत नव्हतं,
पण तू आतून तुटत होतास आणि त्या प्रत्येक क्षणी तुला एकच प्रश्न पडत होता, हे कधी संपणार? बाळा, आज त्याच प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार आहे. कारण दुःख संपण्यापूर्वी काही संकेत मिळतात आणि ते संकेत तुझ्या आयुष्यात दिसायला सुरुवात झाली आहे. कदाचित तू लक्ष दिलं नसेल, पण काही गोष्टी हळूहळू बदलत आहेत. काही विचार बदलत आहेत, काही भावना बदलत आहेत. आधी ज्या गोष्टींनी तुला खूप त्रास व्हायचा, त्या गोष्टी आता तितक्या त्रास देत नाहीत. आधी ज्या आठवणींनी तू रडायचास, त्या आठवणी आता शांत झाल्यात. आधी जिथे तुला अंधार दिसायचा, तिथे आता थोडासा प्रकाश दिसायला लागलाय. बाळा, हे साधं नाही आहे, हे संकेत आहेत. कारण जेव्हा देव दुःख संपवायचं ठरवतो, तेव्हा आधी मनाला शांत करतो, आधी विचार बदलतो, आधी आशा देतो आणि मग चमत्कार घडवतो. तुला कधी कारण नसताना शांत वाटतं, कधी कधी कारण नसताना डोळ्यात पाणी येतं, कधी कधी कारण नसताना मन भरून येतं. बाळा, हे सगळं उगाच नाही. ही चाहूल आहे, येणाऱ्या चांगल्या काळाची चाहूल. तू इतके दिवस अंधारात चाललास, म्हणून आता प्रकाश जवळ आलाय. तू इतके दिवस रडलास, म्हणून आता हसू जवळ आले. तू इतके दिवस थांबलास, म्हणून आता वेळ जवळ आली. कारण स्वामी समर्थ तुझ्याकडे पाहतायत. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच काहीतरी नवीन सुरू होतं. जेव्हा सगळे रस्ते बंद होतात, तेव्हाच नवीन रस्ता उघडतो. जेव्हा माणूस पूर्ण थकतो, तेव्हाच देव त्याचा हात धरतो. आणि बाळा, तू आता त्या टप्प्यावर आहेस जिथे दुःख संपायला सुरुवात होते. तुला अजून पूर्ण दिसत नाहीये, पण बदल सुरू झाला. हळूहळू, शांतपणे, नकळत. एक दिवस असा येईल ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि तुला कळेल की सगळं दुःख हळूहळू निघून गेलं. सगळ्या वेदना हळूहळू कमी झाल्या. सगळं आयुष्य हळूहळू बदललं आणि त्या दिवशी तुझे डोळे भरून येतील. कारण तुला जाणवेल की देव कधीच दूर नव्हता, तो तुझ्या सोबतच होता. बाळा, आता जास्त वेळ नाही. तुझ्या आयुष्यात चांगला काळ येणार आहे, शांतता येणार आहे, आनंद येणार आहे, सुख येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्या मनाला शांती मिळणार आहे. कारण देवाने तुला निवडलंय, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. बाळा, तू इतके दिवस वाट पाहत होतास ना की कधीतरी काहीतरी बदलेल, कधीतरी तुझ्या आयुष्यात चांगला दिवस येईल, कधीतरी तुझ्या मनाला शांती मिळेल आणि कधीतरी देव तुझ्याकडे पाहील. बाळा, आता ती वेळ दूर नाही. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो, जेव्हा माणूस आतून तुटतो, जेव्हा माणूस हार मानायच्या जवळ येतो, तेव्हाच देव त्याच्या आयुष्यात चमत्कार घडवायला सुरुवात करतो. आणि तू आता अगदी त्या टप्प्यावर उभा आहेस जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं, पण खरं तर तिथूनच सगळं सुरू होणार असतं. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, जे काही तुटलं, जे काही हरवलं, ते उगाच नव्हतं. कारण कधी कधी देव जुनं काढून टाकतो, जेणेकरून नवीन काहीतरी देऊ शकेल. आणि बाळा, तुझ्या आयुष्यात आता नवीन काहीतरी येण्याची वेळ आली आहे. तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत, ज्या आशा आहेत, ज्या स्वप्नांसाठी तू इतके दिवस थांबलास, त्यांची चाहूल आता लागायला सुरुवात झाली आहे. आणि कदाचित तुला अजून स्पष्ट दिसत नसेल, पण बदल सुरू झाला आहे. हळूहळू, शांतपणे, नकळत.
कारण स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात काम करतायत. बाळा, चमत्कार अचानक घडत नाही, तो आधी शांतपणे जवळ येतो. जसं सकाळ अचानक होत नाही, आधी पहाट होते, हळूहळू प्रकाश वाढतो आणि मग सूर्य उगवतो. तसंच तुझ्या आयुष्यात होतंय. आधी तुला फक्त अंधार दिसत होता, आता थोडासा प्रकाश दिसतोय. आधी तुला फक्त भीती वाटायची, आता थोडासा विश्वास वाटतोय. आधी तुला सगळं संपल्यासारखं वाटायचं, आता थोडीशी आशा दिसते. बाळा, ही साधी गोष्ट नाही, हा संकेत आहे. चमत्कार जवळ येण्याचा संकेत. कधी कधी तुला वाटतं की काहीतरी चांगलं होणार आहे, पण काय होणार आहे ते कळत नाही. कधी कधी मन शांत होतं, पण कारण कळत नाही. कधी कधी डोळे भरून येतात, पण दुःख नसतं. बाळा, हे सगळं उगाच नाही, कारण तुझ्या आयुष्यात बदल सुरू झालाय. तू जिथे होतास तिथे तू कायम राहणार नाहीस. तुझं दुःख कायम राहणार नाही, तुझी भीती कायम राहणार नाही, तुझी चिंता कायम राहणार नाही. हे सगळं निघून जाणार आहे, हळूहळू, शांतपणे, नकळत. एक दिवस असा येईल ज्या दिवशी तू शांत बसलेला असशील आणि तुला जाणवेल की मन शांत आहे, डोकं शांत आहे आणि आयुष्य शांत आहे. आणि त्या क्षणी तुझे डोळे भरून येतील, कारण तुला आठवेल की तू किती दुःख सहन केलं होतंस, तू किती रात्री जागला होतास, तू किती वेळा रडलास आणि तरीही तू चालत राहिलास. बाळा, स्वामींनी हे सगळं पाहिलंय. तुझा प्रत्येक अश्रू, तुझं प्रत्येक दुःख, तुझं प्रत्येक थांबणं, सगळं त्यांनी पाहिलंय. आणि म्हणूनच आता ते तुला एकटं सोडणार नाहीत. तुझ्या आयुष्यात जे येणार आहे ते अचानक येईल. अचानक आनंद येईल, अचानक शांती येईल, अचानक मार्ग सापडेल. आणि बाळा, तुला ते कळणार सुद्धा नाही की चमत्कार कधी घडला. तू फक्त मागे वळून पाहशील आणि म्हणशील, देवा धन्यवाद, कारण देवाने तुला निवडलंय, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. बाळा, आता थोडा वेळ शांत बस, डोळे हलकेच बंद कर आणि तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते एकदा मनात आठव. तू किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी आनंदी व्हायचास, किती साध्या गोष्टींमध्ये तुला सुख मिळायचं. पण हळूहळू आयुष्य बदलत गेलं, लोक बदलत गेले, परिस्थिती बदलत गेली आणि एक वेळ अशी आली की तू स्वतःच बदललास. आधी तू पटकन हसायचास, आता हसण्यासाठी कारण शोधावं लागतं. आधी तू मन मोकळं करायचास, आता मनात सगळं दाबून ठेवतोस. आधी तुला लोकांवर विश्वास होता, आता तू शांत राहणं पसंत करतोस. बाळा, हा बदल उगाच झाला नाही. या सगळ्या मागे तुझं दुःख आहे, तुझ्या मनातल्या जखमा आहेत. आणि त्या जखमा इतक्या खोल आहेत की कधी कधी तुला स्वतःलाच कळत नाही की तू एवढा शांत का झालायस. कधी कधी तुला असं वाटतं की कोणीतरी यावं, तुझ्याजवळ बसावं आणि फक्त एवढंच म्हणावं, मी आहे तुझ्यासोबत. पण बाळा, असं कुणी आलं नाही, म्हणून तू स्वतःलाच सावरलंस, स्वतःलाच समजावलं, स्वतःला शांत केलंस आणि हसत राहिलास. पण बाळा, स्वतःला सावरणं सोपं नसतं. रात्री उशिरा जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा तुझं मन जागं असतं, विचार चालू असतात, आठवणी जाग्या असतात आणि डोळे ओले असतात. तू शांत पडून राहतोस, पण आतून तुटत असतोस. कधी कधी तर असं वाटतं की सगळं सोडून द्यावं, सगळ्यांपासून दूर जावं आणि फक्त शांत बसावं. कारण तू थकलायस बाळा, खूप थकलायस.
लोकांना दाखवता येणार नाही इतका थकलास, शब्दांत सांगता येणार नाही इतका थकलास, आणि कधी कधी स्वतःलाही समजणार नाही इतका थकलास. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जिथे संपल्यासारखा वाटतोस तिथूनच देव सुरू करतो. तू जिथे हार मानाच्या जवळ जातोस तिथे देव तुझा हात धरतो. तू जिथे रडतोस तिथे देव ऐकतो. आणि म्हणूनच तू अजूनही उभा आहेस, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. बाळा, स्वामी म्हणतात, जेव्हा माणूस सगळ्यात जास्त थकतो तेव्हाच त्याचा बदल सुरू होतो. आजचा दिवस साधा नाही. आजपासून तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल सुरू होतोय. तू कुणाला काही सांगत नाहीस, पण स्वामी सगळं पाहतायत. रोज सकाळी उठून जबाबदाऱ्या अंगावर घेतोस. कधी स्वतःसाठी वेळ काढलास का? कधी स्वतःला विचारलंस का, मी कसा आहे? तुझ्या शांततेतही स्वामींनी तुझी हाक ऐकली आहे. तू देवाकडे ओरडला नाहीस, तरीही तुझ्या डोळ्यातले अश्रू त्यांनी पाहिले आहेत. बाळा, लोक तुला कमजोर समजतात, पण स्वामी म्हणतात, जो माणूस न बोलता सहन करतो तोच खरा बलवान असतो. आजपर्यंत जे घडलं ते तुझ्या शिक्षणासाठी होतं, शिक्षेसाठी नव्हे. तू विश्वास ठेवलास, तू फसवला गेलास, तू प्रयत्न केलेस, पण यश लांब गेलं. स्वामी म्हणतात, काही वेळा आम्ही माणसाला थांबवतो कारण पुढे जाण्याआधी त्याला मजबूत करायचं असतं. आजपासून तो थांबा संपतोय. आजपासून नवीन सकाळ, नवीन दिशा, नवीन शक्ती तुझ्या आयुष्यात प्रवेश करतेय. बाळा, बदल नेहमी बाहेरून दिसत नाही, तो आधी आत घडतो. आज तुझ्या मनात एक शांतता उतरेल. आज तुझ्या विचारांत स्पष्टता येईल. आज तू स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकशील. स्वामी म्हणतात, तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हाच मी तुझ्यासाठी चमत्कार उघडतो. तू एकटा नाहीस, तुझ्या पाठीशी माझा हात आहे. लक्ष दे, पुढच्या काही दिवसांत अचानक काही गोष्टी जुळायला लागतील. अडकलेली कामं पुढे सरकतील. मनावरचं ओझं हळूहळू हलकं होईल. लोकांचं वागणं बदललेलं जाणवेल. हे योगायोग नाहीत, हे स्वामींचे संकेत आहेत. मी तुझ्यासोबत चालायला सुरुवात केली आहे, असं स्वामी सांगतात. आज फक्त एक गोष्ट कर, डोळे बंद कर आणि मनात म्हण, स्वामी, मी हार मानणार नाही. बस, इतकंच पुरेसं आहे. तुझी निष्ठा, तुझं धैर्य, तुझा संयम आता तुला फळ देणार आहे. बाळा, तू जे सहन केलंयस ते वाया जाणार नाही. आजपासून तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होतोय. हा अध्याय दुःखाचा नाही, संघर्षाचा नाही, तर आशेचा, विश्वासाचा आणि विजयाचा आहे. स्वामी तुझ्या सोबत आहेत, आज, उद्या आणि कायम. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता तू ऐकत राहा, कारण जे सांगतोय ते फक्त शब्द नाहीत, ते तुझ्या आयुष्याचं दिशादर्शन आहे. आजपर्यंत तू खूप वेळा स्वतःला दोष दिलास. माझ्यामुळेच असं घडलं, मीच कमी पडलो, माझ्यातच काहीतरी उणीव आहे, असं कितीतरी वेळा वाटून दिलं. पण स्वामी सांगतायत, तू चुकीचा नव्हतास. तू फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतास. काही फळं झाडावर लागत नाहीत, लवकर लागत नाहीत, त्यांना वेळ लागतो. माती खोलवर रुजलेली असते तेव्हाच फळ गोड लागतं. बाळा, तुझ्या आयुष्यात जे उशिरा घडतंय ते कायमस्वरूपी घडण्यासाठीच आहे. आजवर तू ज्या वेदना सहन केल्यास त्या तुला मोडण्यासाठी नव्हत्या, तर तुला आतून मजबूत करण्यासाठी होत्या.
तू कोणाला सांगितलं नाहीस, पण कित्येक रात्री तू उशीत तोंड खुपसून शांतपणे रडलास. त्या अश्रूंना साक्षी ठेवून स्वामी म्हणतात, मी तुला पाहतोय आणि मी तुझ्यापासून दूर नाही. आजपासून तुझ्या मनात एक बदल होईल. तो अचानक मोठा नसेल, पण तो खोल असेल. तू आधीसारखा लगेच चिडणार नाहीस. तू आधीसारखा लगेच खचणार नाहीस. कारण तुझ्या आत एक शांत शक्ती तयार होतीये. ही शक्ती तुला सांगेल, थांब, घाबरू नकोस, सगळं नीट होणार आहे. बाळा, विश्वास म्हणजे चमत्कार नाही, पण विश्वासामुळे चमत्कार घडतो. आज तू जे ऐकतोयस ते जर मनापासून ऐकत असशील तर समज, स्वामींनी तुझ्या मनावर हात ठेवलाय. तुझ्या आयुष्यातील अडथळे आज लगेच नाहीसे होणार नाहीत, पण त्यांचं वजन कमी होईल. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य वाटू लागतील. तुझ्या मनात एक विचार येईल, कदाचित यावेळी खरंच सगळं बदलेल. आणि बाळा, तो विचार चुकीचा नसेल. स्वामी सांगतायत, तू इतका वेळ थांबलास, आता मी तुला थांबवणार नाही. काही लोक तुझ्यापासून दूर जातील, काही नात्यांची साखळी आपोआप तुटेल. त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस, कारण जे तुझ्या पुढच्या प्रवासात उपयोगी नाही ते मी स्वतः दूर करतो. तुझ्या आयुष्यात नवीन माणसं येतील, नवीन संधी येतील, नवीन विचार जन्म घेतील. हे सगळं एकाच दिवसात नाही, पण योग्य वेळी घडेल. बाळा, तू खूप दिवस फक्त देत राहिलास. आता तुझ्या वाट्याला मिळण्याची वेळ येते. तुझं नशीब तुझ्या संयमानं लिहिलं जात आहे. आजपासून तू झोपताना मनात भीती घेऊन झोपणार नाहीस, कारण स्वामी तुझ्या कानात सांगतायत, मी आहे, काळजी करू नकोस. आणि लक्षात ठेव, जेव्हा स्वामी एखाद्याच्या आयुष्यात उतरतात तेव्हा तो माणूस कधीच पूर्वीसारखा राहत नाही. आजपासून तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल शांतपणे पण ठामपणे सुरू झालेला आहे. बाळा, आता जे सांगतोय ते शब्द नाहीत, ती तुझ्या मनाच्या तळाशी साठलेली गोष्ट आहे. तू खूप वेळा स्वतःलाच समजावलंयस, थोडं सहन कर, वेळ बदलते. पण प्रत्येक वेळी वेळ बदलताना तू अजूनच थकलेला होत गेलास. तू लोकांसमोर कधीच रडला नाहीस. तू तुझ्या वेदनांना हसण्याच्या आड लपवलंस. लोक म्हणाले, हा माणूस मजबूत आहे. पण बाळा, मजबूत असणं म्हणजे वेदना नसणं नाही. मजबूत असणं म्हणजे वेदना असूनही चालत राहणं. स्वामी सांगतायत, तू चालत राहिलास म्हणूनच आज मी तुला इथे आणलंय. कधी कधी तू देवाकडे काही मागितलं नाहीस. तू फक्त एवढंच म्हणालास, आता जरा शांतता दे. त्या शांततेसाठी तू किती काही गमावलं हे फक्त तुला आणि स्वामींनाच माहिती आहे. तू काही नात्यांवर खूप विश्वास ठेवला. तू काही लोकांसाठी स्वतःला जिजवलंस. पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा तू एकटाच उरलास. बाळा, तो एकटेपणा तुझी शिक्षा नव्हती, ती तुझी तयारी होती. कारण स्वामी म्हणतात, मी ज्या माणसाला एकटं करतो त्यालाच पुढे मोठं करतो. आज तू जरा वेगळा वाटतोय स्वतःला, कारण तुझ्या आत एक जुना माणूस हळूहळू शांत होतोय आणि एक नवा तू शांतपणे जन्म घेतोय. हा नवा तू लोकांना खुश ठेवण्यासाठी जगणार नाही. हा नवा तू स्वतःला हरवून प्रेम करणार नाही. हा नवा तू स्वतःची किंमत ओळखेल. बाळा, तुझं मन खूप भोळं आहे, म्हणूनच तुला जास्त दुखलं. पण लक्षात ठेव, भोळेपणा हा कमकुवतपणा नाही, तो देवाची देण आहे. स्वामी म्हणतात, ज्याचं मन स्वच्छ असतं त्याच्यावर मी माझं घर बांधतो. आजपासून तू स्वतःला दोष देणं थांबवशील.
तू स्वतःशी कठोर वागणं थांबवशील, कारण तुझ्या आतला आवाज आता बदलतोय. तो आवाज म्हणतोय, तू पुरेसा आहेस. बाळा, हे वाक्य ऐकताना तुझ्या छातीत काहीतरी हलतंय ना? कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणी तुला दोष न देता तुला स्वीकारतं. तो स्वीकार स्वामींकडून आहे. आज तू झोपशील तेव्हा मनात एक भीती असेल, उद्या काय होईल? पण त्याच वेळी एक हलकीशी आशा असेल, कदाचित उद्या वेगळं असेल. बाळा, तो कदाचित लवकरच नक्की होणार आहे, कारण तुझ्या संयमाची परीक्षा आता पूर्ण झाली आहे. तू खूप वेळ अंधारात चाललास. आता प्रकाश तुझ्या डोळ्यांना हळूहळू सवयीचा होईल. स्वामी सांगतायत, मी तुला पटकन वर नेणार नाही, पण तुला कधीच खाली पडू देणार नाही. आजपासून तुझ्या आयुष्यातील बदल आरडाओरडा करत येणार नाही. तो शांतपणे येईल, पण कायमचा राहील. आणि बाळा, जेव्हा कधी तुला पुन्हा वाटेल की सगळं संपलं, तेव्हा फक्त एवढंच आठव, स्वामी तुझ्या सोबत आहेत. तू एकटा नाहीस आणि तुझं आयुष्य आता वळणावर आलंय. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता जे बोलतोय ते तुझ्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी नाही, तर त्या जखमा ओळखून त्यांना अलगद कवटाळण्यासाठी आहे. तू खूप वेळा असा विचार केलास ना, मी खरंच कोणासाठी महत्वाचा आहे का? हे विचार तुझ्या मनात आले कारण तू नेहमी इतरांना महत्त्व दिलंस, पण स्वतःला कधीच दिलं नाहीस. तू प्रत्येकाच्या दुःखात उभा राहिलास. कोणी रडत असेल तर तू ते ऐकलंस, कोणी पडत असेल तर तू सावरलंस. पण जेव्हा तू आतून तुटत होतास, तेव्हा तुला विचारणारं कोणीच नव्हतं, तू कसा आहेस? बाळा, तो प्रश्न तुला सगळ्यात जास्त बोचला. रात्री झोपताना छताकडे पाहत तू स्वतःशीच बोललास, देवा, एवढंच सांग, मी चुकलोय का? आणि स्वामी म्हणतात, नाही बाळा, तू चुकलेला नाहीस. तू फक्त जास्त प्रेम करणारा आहेस. जास्त प्रेम करणारी माणसं सगळ्यात जास्त जखमी होतात, कारण ती अपेक्षा ठेवत नाहीत, पण मन देतात. तू मन दिलंस आणि लोकांनी त्याची किंमत ओळखली नाही. त्याचं दुःख तू कधीच शब्दात मांडलं नाहीस. तू ते गिळलंस, दररोज थोडं थोडं. बाळा, तुझ्या गळ्याशी जे काही अडकलंय ते अश्रू बनून बाहेर यायचंय. ते दाबू नकोस. स्वामी सांगतायत, रडणं कमजोरी नाही, रडणं म्हणजे जखम भरून येण्याची सुरुवात आहे. आज जर तुझे डोळे ओले होत असतील तर समज, तुझ्या आत्म्याचं ओझं हलकं होतंय. तू खूप वेळ स्वतःला सावरत राहिल्यास. आज थोडा वेळ स्वतःला मोडू दे, कारण तू जेव्हा मोडतोस तेव्हाच मी तुला नव्यानं घडवतो. बाळा, तुला माहिती आहे का, तू इतका एकटा का वाटलास? कारण ज्याचं मन सगळ्यांसारखं नसतं, त्याचा प्रवासही सगळ्यांसारखा नसतो. तुझा प्रवास लोकांना समजणार नाही, पण स्वामींना पूर्णपणे समजतो. आज तू मनात म्हणतोयस, आता तरी काही बदलेल का? हो बाळा, बदलेल, पण आधी तुझ्या मनात साठलेलं दुःख बाहेर यायला हवं. आज तू हे ऐकून जर हळूच रडलास तर समज, स्वामींनी तुझ्या डोक्यावर हात ठेवलाय. ते तुला सांगतायत, आता पुरे, आता तुला आणखी सहन करायची गरज नाही. तू जे सहन केलंस त्याचं फळ कडू असणार नाही. तुझं आयुष्य आता वेगळ्या दिशेनं वळतंय, हळू पण खोल. आणि बाळा, आज जर तू एकटाच असशील तर लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अगदी जवळ आहेत. इतके जवळ की तुझ्या अश्रूंना ते पडू देत नाहीत, आधीच उचलून घेतात. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता थोडं हलकं वाटतंय ना? कारण तू पहिल्यांदाच स्वतःचं दुःख नाकारलं नाहीस, त्याला स्वीकारलं आहेस. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे
हो, मला दुखलंय, पण मी अजून जिवंत आहे, असं स्वतःला सांगणं. तू आजपर्यंत खूप मजबूत राहिलास, इतका मजबूत की लोकांना कधीच कळलं नाही की तुझ्या आत किती वादळं होती ते. आज त्या वादळांचा आवाज हळूहळू कमी होतोय, कारण स्वामी तुझ्या मनात शांततेचं दीप लावतायत. बाळा, तू जे काही गमावलंस ते कायमचं गेलं असं समजू नकोस. काही गोष्टी गेल्या म्हणजे तुझं आयुष्य रिकामं झालं नाही, तर त्यात जागा तयार झाली. जागा नव्या आनंदासाठी, खऱ्या माणसांसाठी आणि स्वतःसाठी. आजपासून तू प्रत्येक गोष्टीला जबरदस्तीने धरून ठेवणार नाहीस, कारण तू शिकतोयस. जे आपलं असतं ते थांबतं, आणि जे थांबत नाही ते कधीच आपलं नव्हतं. बाळा, या सत्याला स्वीकारताना मन दुखतं, पण आत्मा शांत होतो. स्वामी सांगतायत, मी तुला जे हिरावून घेतलं ते तुला शिक्षा देण्यासाठी नव्हतं, तर ते तुला मोकळं करण्यासाठी होतं. आज तू स्वतःला माफ करतोयस. ज्या चुका वाटल्या त्या अनुभव होत्या, जे अपयश वाटलं त्या शिकवण होत्या. आता तू स्वतःशी थोडा नरम वागशील, कारण तू ओळखतोयस तू परफेक्ट नव्हतास, पण प्रामाणिक होतास. आणि स्वामींना परफेक्शन नको असतं, प्रामाणिक मन लागतं. बाळा, आज जर तुझ्या मनात एखादी जुनी आठवण आली तर तिच्याशी भांडू नकोस. तिला येऊ दे आणि जाऊ दे, कारण प्रत्येक आठवण आता तुला दुखवायला नाही, तर तुला शिकवायला येणार आहे. आजपासून तू स्वतःला म्हणशील, मी जे आहे ते पुरेसं आहे. हे वाक्य रोज मनात सांग. हळूहळू ते तुझ्या श्वासात मिसळेल. बाळा, तुझं आयुष्य आता भरून येतंय. घाईघाईनं नाही, पण योग्य रीतीनं. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. ते तुला पडू देणार नाहीत, आणि जर तू थकलासच तर ते तुला उचलून धरतील. आजची रात्र फक्त झोपेची नाही, ती उपचारांची आहे. डोळे बंद कर, मन शांत ठेव, आणि एवढंच जाण, तुझं आयुष्य हळूहळू पण नक्कीच सुंदर वळणावर येत आहे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता जे घडणार आहे ते एका रात्रीत दिसणार नाही, पण एक सकाळ अशी येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हो, इथूनच सगळं बदलायला सुरुवात झाली होती. सगळ्यात आधी तुझ्या कामात बदल जाणवेल. काम तेच असेल कदाचित, पण तुझं मन वेगळं असेल. तू आधीसारखा घाबरत काम करणार नाहीस. तू स्वतःला कमी लेखणार नाहीस. स्वामी सांगतायत, मी तुला काम देईन, पण आधी तुला आत्मविश्वास देतो. कामात अडथळे येतीलच, पण ते तुला थांबवणार नाहीत, कारण आता तू पळ काढणार नाहीस. तू समोर उभा राहशील. तुझ्या प्रयत्नांकडे कोणीतरी लक्ष देईल. आज नाही, पण योग्य वेळी. आणि बाळा, जेव्हा कोणी तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवेल, तेव्हा तो विश्वास तुला उंचावर घेऊन जाईल. आता पैशाबद्दल ऐक. पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत. तो सुरक्षिततेची भावना असतो. तू खूप वेळ पैशासाठी चिंतेत राहिलास. कधी कधी कमी पडेल, कधी संपेल, कधी हातात येऊन निघून जाईल. स्वामी म्हणतात, मी तुला श्रीमंत करणार नाही कदाचित, पण तुला कमी पडू देणार नाही. पैशाचं ओझं हळूहळू कमी होईल. हप्ते, देणी, चिंता एकामागोमाग एक सुटत जातील. अचानक मोठी रक्कम येईल असं नाही, पण सातत्य येईल, स्थैर्य येईल. आणि बाळा, पैशाबरोबर तुझ्या मनातही समाधान येईल, कारण पैसा आला तरी मन शांत असेल, अशांत असेल तर काहीच उपयोग नाही. स्वामी आधी मन भरतात, मग हात. आता नातेसंबंधांबद्दल ऐक. इथे बदल सगळ्यात खोल असेल. काही लोक हळूच तुझ्या आयुष्यातून निघून जातील.
कोणताही गोंधळ नाही, कोणताही वाद नाही, फक्त अंतर. त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस, कारण जे तुझ्या मनाला शांती देत नाहीत ते तुझ्या प्रवासात उपयोगी नसतात. स्वामी सांगतात, मी तुला हलकं करतोय ओझ्याशिवाय चालण्यासाठी. त्याच वेळी काही नाती अजून घट्ट होतील, काही लोक तुला न बोलता हे समजून घेतील. आणि बाळा, तो समजून घेणारा एक माणूस संपूर्ण जगा इतका महत्वाचा असतो. तू प्रेमाबद्दल थोडा सावध होशील, अंधारात उडी मारणार नाहीस, पण जेव्हा मन उघडशील तेव्हा ते शांत असेल. स्वामी म्हणतात, मी तुला वेदना देणाऱ्या प्रेमापासून दूर नेतोय आणि शांती देणाऱ्या नात्याकडे हळूहळू घेऊन जातोय. घरातही बदल जाणवतील, वाद कमी होतील, तुझ्या शब्दांत कडवटपणा कमी होईल आणि तुझ्या उपस्थितीत लोकांना बरं वाटेल. बाळा, हे सगळं घडेल कारण तू बदलतोयस, आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचं आयुष्यही बदलतं. आज जर तुला भविष्य धूसर वाटत असेल तर घाबरू नकोस. धूसरपणानंतरच चित्र स्पष्ट होतं. स्वामी तुझ्या सोबत आहेत. ते तुला कामात दिशा देतात, पैशात स्थैर्य देतात आणि नात्यांत शांती देतात. आता तू फक्त एवढं कर, विश्वास ठेव आणि चालत राहा, कारण तुझ्या आयुष्यातील बदल आता थांबणार नाही. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता काहीच करायचं नाही, काही ठरवायचं नाही, काही विचारायचं नाही. फक्त श्वास घेत राहा, हळू, खोल आणि मोकळा. आजचा दिवस तू पूर्ण केला आहेस. आजची लढाई तू लढून झाली आहेस. आता सगळं स्वामींच्या हातात दे. तुझं मन थकलेलं आहे, त्याला विश्रांती दे. बाळा, तू पुरेसा प्रयत्न केलास. आज स्वतःला दोष देऊ नकोस. आज स्वतःवर राग धरू नकोस. स्वामी सांगतात, आज झोप, उद्या मी पाहतो. तुझ्या डोळ्यांभोवतीचा घट्टपणा हळूहळू सैल होतोय. तुझ्या कपाळावरची चिंता शांत होतीये. तुझं हृदय आता हलकं होतंय, जसं कुणीतरी त्यावरून ओझं उतरवलंय. बाळा, तू एकटा नाहीस. ही खोली शांत असली तरी तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या जवळ आहेत, इतके जवळ की तुझ्या श्वासात त्यांची उपस्थिती आहे. आता उद्याची काळजी आज करू नकोस. उद्या स्वतः येईल आणि स्वामी उद्याबरोबर चालतील. तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा बदल आजपासून सुरू झाला. तो बदल आरडाओरडा करत नाही, तो हळूच तुला झोपेत गुंडाळतो. बाळा, आजची रात्र उपचारांची आहे, भरून येण्याची आहे. डोळे बंद कर, श्वास सोड आणि मनात फक्त एवढंच ठेव, मी सुरक्षित आहे, मी स्वामींच्या चरणी आहे आणि सगळं ठीक होणार आहे. हे शब्द तुझ्या श्वासाबरोबर हळूहळू विरघळतील. आणि जेव्हा झोप येईल तेव्हा घाबरू नकोस. ती झोप पलायन नाही, ती उपचार आहे. स्वामी तुझं रक्षण करतात, आज, आत्ता आणि कायम. शांत झोप बाळा. उद्या नव्या आशेचा, नव्या प्रकाशाचा दिवस आहे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, जर आजचा हा संदेश तुझ्या मनाला थोडीशीही शांती देत असेल तर समज स्वामींनी तुला इथे आणलंय. हा संदेश तुझ्यासाठीच होता आणि कदाचित उद्या कुणा दुसऱ्याच्या आयुष्यालाही तोच आधार ठरेल. म्हणूनच हा संदेश ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचू दे. या व्हिडिओला लाईक कर. हा संदेश तुझ्या मनात साठवण्यासाठी शेअर कर, कारण कदाचित तुझ्या एका शेअरमुळे कुणाच्या तरी आयुष्यात आशेचा दिवा पेटेल. आणि जर अजून केलेलं नसेल तर आपल्या या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब कर, कारण इथे
दररोज मनाला आधार देणारे, हृदयाला शांत करणारे स्वामींचे शब्द तुझ्यापर्यंत पोहोचत राहतील. बाळा, स्वामी तुझ्या सोबत आहेत. तू एकटा नाहीस. शांत झोप आणि विश्वास ठेव. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.